नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी या योजनेसाठी नवीन अर्ज करणार असाल किंवा तुम्ही यापूर्वीच या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तो मंजूर होण्याची तुम्ही वाट पाहत असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण मित्रांनो, आता केंद्र सरकारकडून पी एम किसान नवीन नोंदणी संदर्भात मोठे बदल केले गेले आहेत मित्रांनो. काही महत्त्वाच्या अशा अटी यामध्ये केंद्र सरकारकडून घालण्यात आलेले आहेत मित्रांनो. आणि या अटींचं तंतोतंत पालन करणं हे तुमच्यासाठी बंधनकारक आहे मित्रांनो, जे योजनेसाठी आता नवीन अर्ज करणार आहेत मित्रांनो. जर तुम्ही या अटींचं पालन केलं नाही, त्याची पूर्तता केली नाही, तर तुमचा अर्ज हा बाद म्हणजेच रिजेक्ट केला जाणार आहे मित्रांनो. आता कोणत्या आहेत त्या अटी आणि तुम्हाला तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की पी एम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला 2,000 म्हणजे वर्षाला 6,000 आणि राज्य सरकारतर्फे नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 असे मिळून दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्याला 12,000 रुपये दिले जातात मित्रांनो. आपण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा विषय थोडक्यात बाजूला ठेवू मित्रांनो, कारण आपण या ठिकाणी पी एम किसान योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी आलो आहेत मित्रांनो, बरोबर का नाही. तर यापूर्वी काय होतं मित्रांनो, की तुम्ही जेव्हा पी एम किसानची नवीन नोंदणी करत होता तेव्हा त्या ठिकाणी अट एक होती, तुमची जमीन ही 1/2/2019 पूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2019 पूर्वी नावावर असणं गरजेचं होतं मित्रांनो. तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळत होता मित्रांनो. आणि कागदपत्रही थोडी लागत होती मित्रांनो. या ठिकाणी कागदपत्र काय लागायची, आधार कार्ड, 7/12/8 एवढीच लागत होती मित्रांनो. परंतु आता तसं नाही मित्रांनो. आता ही तुमची जमीन ही 1/2/2019 पूर्वी नावावर असणं गरजेचं आहे मित्रांनो. परंतु आता कागदपत्रामध्ये थोडा बदल करण्यात आला आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला आता कागदपत्रामध्ये काय काय लागणार मित्रांनो, या ठिकाणी पहा, नीट समजून घ्या मित्रांनो. या ठिकाणी कागदपत्रामध्ये तुम्हाला आधार कार्ड, त्यानंतर 3 महिन्याच्या आतला किंवा चालू 7/12/8 डिजिटल किंवा जो काही तलाठी आहे त्याच्या स्वाक्षरीचा चालणार आहे मित्रांनो, तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2019 पूर्वीचा फेरफार या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी कागदपत्रामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, आधार कार्ड, त्यानंतर चालू 7/12/8 डिजिटल स्वाक्षरीचा किंवा मग तलाट्याच्या स्वाक्षरीचा, त्यानंतर 2019 पूर्वीचा फेरफार. ही कागदपत्रे तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहेत मित्रांनो. ही कागदपत्रे तुम्हाला आता लागणार आहेत मित्रांनो. जर तुमची जमीन ही 2019 नंतर वारसा हक्काने आली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावावर जमीन कशा प्रकारे आली याचा फेरफार तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. एखादी व्यक्ती जर मयत झाली असेल तर त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र म्हणजेच डेथ सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो, अपलोड करावं लागणार आहे. या ठिकाणी कागदपत्रामध्ये काय काय लागणार मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड, त्यानंतर चालू 7/12/8, त्यानंतर तुमच्या नावावर जमीन कशा प्रकारे आली त्याचा 2019 पूर्वीचा फेरफार लागणार आहे मित्रांनो. त्या ठिकाणी फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत मित्रांनो. आता या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो, जर तुमचा अर्ज हा रिजेक्ट झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला घाबरून जायचं नाही मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज हा रिजेक्ट झालेला अर्ज तुम्हाला मंजूर करण्याची एक संधी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो, तुमच्याकडे एकच चान्स आहे तुमचा रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा मंजूर करण्याचा मित्रांनो. या ठिकाणी नीट समजून घ्या मित्रांनो, जर तुमचा अर्ज हा रिजेक्ट झालेला तुम्हाला जर पुन्हा मंजूर करायचा असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे. तो कोणता मित्रांनो, तर तुम्हाला तुमचा 7/12 जो काही जमिनीचा आहे, त्यानंतर 8, त्यानंतर फेरफार 7/12 आणि 8 तुम्हाला चालू किंवा 3 महिन्याच्या आतला डिजिटल स्वाक्षरीचा किंवा मग तलाठीच्या स्वाक्षरीचा घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर फेरफार तुमची जमीन कशा प्रकारे तुमच्या नावावर आली, त्यानंतर तुम्हाला जर ती व्यक्ती एखादी मयत झाली असेल तर त्या व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर तुमचं जे काही रिजेक्ट झालेलं स्टेटस आहे मित्रांनो तुमच्या पी एम किसानचं, ते जे काही तुमचं स्टेटस आहे त्या स्टेटसची तुम्हाला एक प्रिंट काढायची मित्रांनो आणि ते या कागदपत्रासोबत तुम्हाला जोडायचं आहे मित्रांनो. आणि ही सर्व कागदपत्र तुम्हाला द्यायची आहेत कुठं मित्रांनो,
तुमच्या ठिकाणचे जे काही तहसील कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला 2 प्रतीमध्ये ही कागदपत्रे त्या ठिकाणी कृषी विभागामध्ये कृषी अधिकाऱ्यांकडे तुम्हाला ही कागदपत्रे जमा करायची आहेत मित्रांनो. जर तुमची सर्व दिलेली कागदपत्रे व्यवस्थित असतील मित्रांनो, तर तुमचा अर्ज हा पुन्हा अप्रूव्ह केला जाईल मित्रांनो आणि तुम्हाला योजनेचे जो काही पुढचा हप्ता असेल तो तुम्हाला मिळेल मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व कागदपत्रे व्यवस्थित ही तुमच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जो काही कृषी विभाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला कृषी अधिकाऱ्यापाशी नेऊन ही कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची अशी ही अपडेट होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.